बेसन असं आपल्या मैदा गाळायची किंवा रवा गाळायची चाळणी असते ना, त्या चाळणीने असे गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, मीठ आणि थोडंसं असं कडकडीत गरम असं आपल्या भाजीच्या 2 चमचे तेल असं मी त्याच्यामध्ये टाकलं आणि असं पाण्याने असं छान असं हे भिजवून घेते हा आटा. आणि याचे बारीक शेव पण काढले ना तर खूपच छान होतात. मी सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला कशी आहे हे सांगायचा प्रयत्न करते, कारण मला व्हिडिओ खूप वाढवायचा नाही आहे, कारण आता बायकांना कसं वेळ नाही आहे एवढा पाहायला वगैरे, तर त्याच्यामुळे हे मी कसं लवकरात लवकर होईल असा प्रयत्न करते. आता हे आपण असे बारीक शेव करत आहे. मला तसेच आपल्याला लसूणचे शेव, मसूर आणि डाळ कांदा असे शेव, फिक्के शेव कसे बनवायचे त्याच्यावर असे खूप सारे प्रकार आहेत. आपल्याला शेवचे तांदूळ उडीदचे पण शेव असतात, तिखट शेव, कांद्याची शेव, त्याच्यानंतर मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ याचे शेव, त्याच्यानंतर जयपुरी शेव येतात, त्याच्यानंतर गाठीचे शेव येतात, म्हणजे बटाट्याचे शेव येतात, पालकाचे पण शेव करतात, टोमॅटोचे पण शेव करतात. शेवाचे असे खूप सारे प्रकार आहेत. लवंगाचे शेव, त्याच्यानंतर ओले शेव, असे खूप सारे प्रकार आहेत. आपल्याला माहीत पण नाही असे काही प्रकार आहेत. आणि हे जर प्रकार तुम्हाला जर म्हणजे करून दाखवायचे असतील तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ते तसे शेव करून दाखवेल. तुम्हाला जे काही शेव करून दाखवायचे ते मी करेल. पालकाचे तर खूपच छान शेव होतात, पौष्टिक, टोमॅटो पालक असं मिक्स करून छान असे शेव. आता हे ना जास्त असं पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला आणि जास्त जसं कडक पण नाही बनवायचं आहे. हे ना असं छान असं लुसलुशीत आपल्याला मऊ असं आपल्या साच्यातून पटकन भरभर पडेल असं, कडक पण नाही आणि नरम पण नाही असा हा आटा आपण तयार करत आहे. छान असं मळून घ्यायचं त्याला. असं छान असा आटा आपला मळून झालेला आहे आणि हा आपण आता शेव करण्यासाठी योग्य आटा आहे. तर याच्या आता आपण शेव बनवूया. बघा आट्याचा ना असा स्मूथ असा गोळा बनला आहे आपला. पण या साच्यामध्ये आपण हे असं भरून घेऊया. हे असं आपण या साच्यामध्ये असं हे भरून घेऊ आणि छान असं तापलं आहे. छान असे आपले शेव पडत आहे. सगळी असते, सगळी कामं आपल्याला बायकांनाच करावं लागते. शॉपिंग पण बायकांचीच असते, मुलांची असते, त्याच्यामुळे सगळीकडे लक्ष बायकांना द्यावं लागते. तर हे मी सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि ते पण कसं एवढं लवकर होईल. मी एका दिवशी 3-4 आयटम तर सहज करू शकते, कारण एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगते ना तुम्हाला. तुम्ही फक्त मला कमेंट करा, सांगा की तुम्हाला कसं आवडलं काय. तुम्ही करून जर बघितलं ना, तुम्ही म्हणाल नाही ताई खरंच तुम्ही छान बनवलं आहे. तुम्ही फक्त एकदा करून बघा. ऑइल असं निघून जाते. हे बघा किती छान आपले शेव बनले आहे. किती छान बघा, याचा कलर बघा किती छान आहे, किती सुंदर आहे हे बघा.